नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण जे करटुल्याचे वेल शेतामध्ये लावले होते ना, ते आता 15 दिवस त्याला पूर्ण झाले. तर ते वेल आता किती मोठे मोठे झाले ते मी तुम्हाला दाखवते. तर चला मग. तर बघा, एवढाले आपले हे वेल झालेले आहेत. काही वेल लहान पण आहेत आणि हे बघा, काही असे झाले, काही असे आहेत आणि काही मोठे पण झाले. हे बघा, काही वेल छान मोठे मोठे झाले. हे बघा, या वेलाला कळ्यासुद्धा आल्या. आहे ना, मोठे झाले आता. आणि बी जाड असल्यामुळे काही म्हणजे बी निघाल्या नव्हत्या, तर आत्ता आता निघत आहे. काही छोटे आहेत, हे बघा, काही छोटे आहेत. आता काड्या ह्या एका तासात काड्या गाळून झाल्या आपल्या. आता अजून 5-6 तास बाकी आहेत. SRT पद्धत असल्यामुळे शेत तुम्हाला असं दिसत असेल. आमचं थोडं कचरा जास्त आहे, तण जास्त आहे. परवाच्या दिवशी तिकडच्या शेतात निंदत होती. तर निंदता माहिती आहे का, तिथं आम्हाला करटुल्याचा वेल दिसला आणि त्याला एक करटुलं दिसलं, म्हणून तो वेल ओळखायला आला. नाही तर तण इतकं जास्त होतं की माझ्या तर ते लक्षातच आलं नव्हतं. जे आमच्या शेतात असे झाडं उगवलेलं आहे. तर आधी तर खूप सारं झाडं होते. माझं जेव्हा लग्न झालं होतं ना, तेव्हा आमच्या शेतातले गडी लोक जे आहेत ना, ते आणून द्यायचे घरी करटुलं. तर म्हणजे खूप सारे होते असे बांधावर, अशा काडी कचऱ्यात, अशा धुऱ्यावर वगैरे, नाही का, खूप सारे होते. पण आता उन्हाळ्यात कंद जे राहतात त्याचं ते डुकरं खाऊन टाकतात, त्याच्यामुळे ते नाहीशेच झाले जेमतेम. आणि राहिले सुले जे आहेत ते फवारा, तणनाशक जो आपण मारतो, त्या तणनाशकामुळे पण म्हणजे जळले काही वेल. तर आता करटुले म्हणजे असे दुर्मिळच झाले, पण काही आम्हाला दिसले. आणि इथं पण एक वेल आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. तर चला माझ्यासोबत तुम्ही. हे करटुले जे आम्ही लावले ना, ते या शेतात लावले. कारण इथं खरबुजं लावले होते, या जागेवर करटुले लावले. आणि ते जे मी तुम्हाला दाखवलं नाही, तर इथं थोडं लांब आहे. तर चला मग माझ्यासोबत. इथं 4 बेडमध्ये पिवळे टरबुजं लावले होते. बघा, तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहीतच असेल की इथं आपण पिवळे टरबुजं वरतून आणि पिवळे टरबुजं आतून, असे 2 प्रकारचे टरबुजं इथं लावलेले होते. तर इथची मल्चिंगनं जास्तच फाटली होती, म्हणजे हवेमुळे खूप जास्त फाटली होती. त्याच्यामुळे आम्ही इथं मल्चिंग टाकली. आणि या मल्चिंगवर आता आपल्याला खरबुजं लावायचे. खरबुजाचे वेल घरी आणून तयार आहेत. नर्सरीतून आपण घरी आणलेले आहेत ते वेल, फक्त लावायचे बाकी आहेत. तर आता या मल्चिंग टाकून झाली, होल पाडायचे आहे मल्चिंगला. आपल्याला होल पाडायच्या आधी इथं एक तणनाशक मारून घ्यायचं आहे, मिरा 71, ज्याने सर्व जे बारीक ऊत निघालेला आहे तणाचा, आणि राहिलेले काही छोटी मोठी झाडं पण, गवत आहे, गाजर गवताचे झाडं आहेत, सर्व काही मग त्याला जळून जाईल. आणि त्याच्यानंतर होल पाडून इथं आपल्याला खरबुजं लावायचे आहे. हे या साईडची पराठी तुम्हाला लहान दिसत असेल, आहे ना. ते 8 तास राहिले होते लावायचे, म्हणजे टोपायचं राहिलं होतं तिथं. तर ते मागून टोपली आम्ही. ते लहान आहे आणि त्या साईडची थोडी मोठी आहे. पण पराठी आमची खूप चांगली आहे, 1 नंबर पराठी आहे. आणि SRT पद्धत असल्यामुळे आमचं शेत पूर्ण असंच दिसणार आहे तुम्हाला. बघा, आजूबाजूचे शेत बघितले ना, तर मस्त काळे काळे शेत आहेत. आणि आमचं असं आहे, शून्य मशागत शेती आहे आमची. ही पण शून्य मशागत शेती. इथली पराठी दाट झालेली आहे बघा. काही कारण ते टोकन यंत्राने लावलेली आहे, त्याच्यामुळं दाट झाली. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या ज्यांनी नसन बघितला. तर पराठी म्हणजे झाडं उपडून नाही टाकायचे. तर ते या साईडनं त्या साईडनं झुकवायचे आणि थोडी हवा खेळती राहते, मग ह्या छान पाट्या वगैरे लागतात. लांब आहे शेत. मी तुम्हाला करटुले लावले त्या शेतापासून तर इकडे आणत आहे. तुम्हाला आमच्या शेतातला जो आम्ही न लावलेला करटुल्याचा वेल दाखवायचा आहे मला तुम्हाला. हे बघा, इतकं दाट. आणि या
अशा दाट तणामध्ये ते करटुल्याचं झाड होतं. तर ते ओळखायला तरी येते का बघा, गादीच बसली जशी तण आहे. तर आम्ही हा धुरा साफ केला. आता गेल्या वर्षी काय झालं, इथं होत्या तुरीमुळे इकडे काही येत नव्हतो आम्ही, म्हणजे काही निंदायचंही काम नाही आणि काहीच नाही. तर बघा हा धुरा खूप असा हे होता, काही राहिला. करटुलाचा वेल जेव्हा आहे बघा, हा आहे करटुल्याचा वेल. अरे देवा, इथं माकड आहे. मी माकडाचं नाही दाखवत तुम्हाला आता. दाखवते माकड दाखवते. स्वामी देवा. अरे देवा, या झाडावर बघा ना किती सारे माकडं बसलेले आहे. माझं लक्षच नव्हतं. मी चालली बोलत तुमच्यासोबत आणि वेल दाखवल्यानंतर माझं लक्ष गेलं. इतके शांत बसलेले होते की माहीत पण पडलं नाही. आणि बघा ना, वरच्या शेंड्यापासून तर खालपर्यंत, खालच्या फांदीपर्यंत माकडं बसलेले आहे. इतके दाट माकडं बसलेले होते त्या झाडावर. मला इतकी भीती वाटते ना माकडाची, कारण हे माकडं खूप बदमाश राहतात, मागं लागतात. म्हणून माझं म्हणजे बिलकुलच लक्षच नव्हतं. म्हटलं आता वेल नाही दाखवायचा, इथून पळायचं. इकडे कोणी आहे नाही ना या शेतात, सगळे तिकडे समोर आहेत आणि हे शेत लांब आहे तिथून. मला माकडांनी एकदा काय झालं होतं, म्हणजे मला भीती याच्यासाठी वाटते माकडांची. एकदा आमच्या शेतात टमाटर लावले होते आणि ते टमाटर खूप सारे माकडं आले होते. म्हणून मी काय केलं, असे मातीचे ढेकलं घेऊन त्याच्या मागं लागली होती. त्याच्या मागं लागली तर ते माझ्या हातातलं जसं मातीचं ढेकूल पडलं खाली, तसंच एक भड्या, नाही का, म्हणजे आमच्याकडे भड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, जो जेंट्स माकड राहते मोठं, धावत आलं माझ्या अंगावर आणि मला मारणार, असं चांगलं थापड मारणार. एवढ्यात मी खाली बसली आणि इतकी धावत होती, पण ते माझ्या धावण्यात आणि माकडाच्या धावण्यात फरकच पडते, नाही का. मग संकेतचे पप्पा धावत आले, त्यांनी त्या माकडाला हाकललं. तेव्हापासून ना मला माकडाची खूप भीती वाटते. दुसरा जो वेल आहे आमच्या शेतात निघालेला, म्हणजे जो नेहमीच तिथं राहते, तो दाखवते तुम्हाला. हा बघा करटुल्याचा वेल. हा इथं नेहमीच लागते. हे काही डुकरांना दिसले नसतील याचा कंद, त्याच्यामुळे हा वेल वाचला. तर बघा खूप साऱ्या कळ्या लागलेल्या आहे. इकडे पण स्वामी देवा. हां, इकडून बघा, हे बघा किती मस्त करटुल्याचे फुलं लागलेले आहे करटुल्याच्या वेलाला, आहे की नाही. हे असेच राहत होते बरं आधी, आमच्या शेतात खूप होते असे झाडाझुडपात, असे धुऱ्याधाऱ्यानं होते. पण आता ते काही राहिले नाही. हा एक वेल आहे आणि त्या झाडाखाली जिथं मी तुम्हाला घेऊन गेली होती ना, त्या झाडाखाली एक वेल होता. एक नाही, तिथं तर 5-6 वेल आहेत एकात एक गुंतलेले. तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला